तर आज आमच्या सवासण्या आहेत लग्नाच्या, त्यामुळे आम्ही आज आता सालपाईला चाललो आहेत. आणि आज अचानक ट्रेडिशनल प्लॅन हा अचानक झाला, त्याच्यामुळे मी साडी काही आणली नाही. तर अशी आईची साडी नेसली छान छान. तर म्हटलं आता टिकली तर नाही आली, नेहमी माझी चंद्रकोर असते, तर चंद्रकोर टिकली आज आणलीच नाही. तर म्हटलं जरा आईचीच टिकली लावावी. तर कशी दिसते मी एकदम ठसठशीत टिकलीमध्ये, तो कुंकवाचा असा ठसठशीत टिळा कपाळावर असलं, जरा म्हटलं चेंज पाहिजेत ना, काहीतरी चेंज. तर कशी दिसते मी नक्की सांगा कमेंटमध्ये. ये चला सवासणीला, सालपाईच्या सवासणी आहेत आमच्या. तर आम्ही चांगलं काय करते पोरी. तर चला. तर आता सालपाईचा रोड झाला आहे, पण आधी कोणी चालत यायचो. आणि हा कोणी हांडा, कोणी हे पुरणपोळीचं पूर्ण ते घुमेलं, कोणी किटली, गुळवणीचं, असं म्हणून सगळेजण तिथे यायचं. आता रोड आहे तुम्हाला बघा, माळरान दिसते सगळं आता जेणेकरून गाडी पूर्वी सगळ्या अशा माळरानात आम्ही करवंद बघत यायचो. आणि आपल्याच नाही तर इतरांच्याही सवासण्या असल्या तरी पण आम्ही यायचो उन्हात आणायचं. काही ते वेगळंच असायचं तेव्हा, काय असं वाटायचं नाही माझं तुझं. आता लोकांना खूप आहे, माझं काम तुझं काम, त्याचं काम, कुणाला वेळ नाही. तेव्हा मी तुला दाखवते कसं आहे आमच्या डोंगराच्या इथे सालपाईचं मंदिर. अरे बघा, हा आहे सगळा परिसर, हा डोंगर आहे, डोंगराचा पायथा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि इथे बघा करवंदाच्या जाळ्या असतात इथे. आणि इथे हे सगळे असे पहिले जांभळाची झाडं. इथे तुम्हाला ट्रॅफिक मिळेल का हो? माळरान, सगळे इकडे माळरान आहे. आणि इथे तुम्हाला करवंद भेटू शकतात. इथे शांत वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये खूप हिरवेगार परिसर होतो. आई उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन आहे तरी पण बघा ना किती हिरवा परिसर दिसतोय तुम्हाला. हा बघा, रस्ता पण थोडासा कच्चाच आहे, पण तेवढा तर तेवढा. पहिला तर तेवढाही नव्हता, त्याच्यामुळे चालण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि सालपाई मंदिर हे आमच्या गावचं असं मंदिर आहे जे डोंगरामध्ये वसलेलं आहे. ती देवी डोंगरामध्ये वसलेली आहे. आणि लग्न झालेल्या जोडप्यांना इथे यावं लागतं, लग्नाच्या सवासणी घालाव्या लागतात. आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सालपाईच्या सवासणी ह्या घरोघरी असतात. त्यांना शक्य आहे ते लोक इथे मंदिरामध्ये येऊन सवासणी घालतात. तर हे बघा, इथे तुम्हाला मोर बघायला मिळतील. मोरांचा कसा आवाज येतोय. हा आव्हानचा आवाज आहे, मोरांचा नाहीये. मोर असेच ओरडतात, पण आम्हाला इथे खूप मोर दिसले, पण आता ते आमच्या आवाजामुळे लपून बसलेले आहेत. हा काय, ते बघा आतमध्ये गेलेत आता. ब्लॅक टायगर. तर हे बघा, आपण आता पोहोचलो आहोत मंदिराच्या इथे. इथे पटांगण आहे मंदिराच्या इथे, समोर अंगण. आणि त्यात नवीनच मंदिर बांधलेलं आहे. आणि आपण आता जाऊयात वरती. चला. अरे बघा, इथे इतकं छोटंसं पिल्लू आहे. वाव. अरे बघा, हे एवढंसं झाड आहे, पण त्याला किती आंबे आलेत बघा. किती आंबे दिसत आहेत फांदीला. मस्त ना. ह्याला जरा कमी आहेत, पण ह्याला भरपूर आंबे आहेत. कसे काढणार हो? वरती चढावं लागेल बांधावर. बघू परी, तू पिकलाय का आंबा? हे बघा, इतकं हे सगळे जे कैऱ्या इथे तुम्हाला दिसतील, ह्या सगळ्या पक्ष्यांनी खाल्लेल्या कैऱ्या आहेत. हे बघा, ह्या साईडला किती कैऱ्या सगळी पक्षी खातात आणि फेकून देतात. त्याच्यात चांगले चांगले आंबे पण पडलेले असतील तर बघूयात आपण. चांगलं आहे का? काही आंबे असे इडाळलेले असतात. हे बघा किती पडले, पूर्ण सडा पडलेला आहे इथे आंब्यांचा. आणि हाच एका पोर्शनला खूप सारे आंबे असल्यामुळे इथे आता होणार राहत नाही आहे आंबे काढल्याशिवाय. तर बघा, आता ते आंबे काढतील. आपण हा बघूयात. चिक काढायचा असतो असा. चढलाय काय वरती? काढा परी, घे एक आंबा पटपट. पिकलेत का बघा ना एक तरी. हे बघा, हा आंबा पिकलेला दिसतोय बघा. आंबा किती गोड आहे बघा, मला गोड आंबा भेटलाय बघा.
एकदम भारी आंबा भेटलाय, एक नंबर. असं वरून हिरवा दिसतो. मी इकडे आलाय. एक नंबर आंबा भेटला आपल्याला रानात. आणि रानात खायची मजा काय ओरच आहे. आणि इतका नॅचरल काय सांगू तुम्हाला. सवासणी चालू आहे तिथे, एकदम 20 सवासणी आहेत.